ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ भगवान दत्तात्रेयांचे सर्व पूर्णावतार माझे सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ विश्वनाथ मुगळे आणि सद्गुरू प्रेमाने प्रेरित आपण सर्व श्रोते यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक। सद्गुरूंच्या सहवासातला एक जो काही मोठा प्रतिसाद मिळाला त्यांनी खरं मन भरून गेलं, कारण हे केवळ माझं एकटीचं नाहीच आहे आणि जे जे सद्गुरूंच्या सहवासात आले त्यांचं सुद्धा नाही, तर जिथं जिथं सद्गुरू तत्व आहे आणि जिथं जिथं सद्गुरूंनी आपलं अस्तित्व ज्या ज्या हृदयात खोचलेलं आहे त्या सर्वांच्यासाठी हे सगळं आपले स्वतःचे अनुभव पुनःप्रक्षेपित करण्यासारखं आहे आणि यातून मिळणारा जो आनंद आहे तो इतका अवर्णनीय आहे की जणू काही आपण ते क्षण पुन्हा जगलो असंच वाटत राहतं आणि हीच प्रचिती पुन्हा पुन्हा मनाला उभारी देते, आनंद देते आणि असं वाटतं की ते अमृतमय क्षण कुठंच गेलेले नाही, ते आहेत ना आपल्याजवळ आणि नित्य ते आपल्याजवळच राहणार आहे। सद्गुरूंच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करणं हे तर शब्दातच शक्यच नाही। जसं रामदास स्वामी म्हणतात, आता सद्गुरू वर्णवे ना, ते पांढरे शुभ्र कपडे आणि नुसतं पांढरे पण नव्हतं ते, तर त्याच्यामध्ये असणारी ती सात्विकता, ते सुंदर तेज आणि तो आनंद या सगळ्याला आणि त्याबरोबरच असणारी उपासनेची एक चैतन्यमय आभा आणि त्यांच्या भोवती असणारी प्रभा ही प्रत्येकाचं मन मोहूनच घ्यायची। मग व्हायचं काय की नवीन वस्तू घेतली की सगळ्यात पहिली ती दाखवायची सद्गुरूंना, नवीन कपडे घेतले की सगळ्यात पहिले ते घालून जायचं सद्गुरूंकडे, नवीन काहीही आणलं तरी पहिलं सांगायचं त्यांना, बाकीच्यांना नंतर, मग ते कोणी आपल्या किती जवळचं असू दे, कारण पहिला हक्क त्यांचाच। आणि आनंद झाला, यश मिळालं तरी जायचं धावत तिथंच, आणि दुःख झालं, अपयश आलं तरी पण रडत ओरडत आरडाओरडा करत जायचं त्यांच्या चरणाशी, कारण ते एकच ठिकाण असं होतं की जिथं तुम्ही निसंकोचपणे सगळं आपलं सांगू शकत असायचं। आपल्या यशाला तिथं कोणी झाडावर नाही चढवायचं आणि आपल्या अपयशाला कधी कोणी अपमानित नाही करायचं। तो एक निर्मळ आणि निखळ आनंद जो होता त्या आनंदाला तोड नाही। आता तो आनंद पुन्हा ह्या आठवताना तेवढा मिळतो आणि नंतर मात्र कधीही इतक्या मुक्तपणे हसणं, इतका निखळ आणि निर्मळ आनंद हा मिळाला नाही। सद्गुरूंच्या अहो उठता बसता जेवता झोपता जागता सगळ्या वेळी नाम घ्यावं हे फक्त लिहिलेलं नव्हतं, ही फक्त ओवी नव्हती, तर त्याचं जणू एक सुंदर प्रात्यक्षिकच समोर वावरत होतं। सारखं भगवन नाम असलं पाहिजे, चर्चा भगवंताच्या असल्या पाहिजेत, बोलणं भगवंताचं असलं पाहिजे, बाकी विषय दुसरा मन रमवणारच नाही तिथं, आणि कायम तेच असायचं। आणि मग काय व्हायचं की असंच वाचन सुरू असायचं, कितीतरी ग्रंथ वाचले गेले, नुसतं आपण घरी वाचणं आणि सद्गुरूंच्या सहवासात वाचणं याच्यातला जो जमीन आसमानाचा फरक आहे तो नंतर कळला, तेव्हा नाही कळला। आणि मग प्रत्येक गोष्टी वाचन करत असताना असे ते बसायचे छान डोळे मिटून, मग मुद्दाम की सर हा आई वाच तू मी ऐकतोय, मग वाचता वाचता मध्येच थांबवायचे, यातला बारकावा कळला का, मग हो म्हणायचं बरं का, मान हलवायचे, आपण काय नाटकामध्ये एक नंबर, त्यामुळं हो कळला की सांग बरं। मग अशी मजा होत होत काय व्हायचं, त्याच्यामध्ये एक अशी गंमत असायची, आणि हे बघ जर ह्यातला बारकावा तू बरोबर सांगितला तर तुला 1 रुपया देईन। मग द्यायचा मला, मी तसं ते उधारी विधारी काय आम्हाला चालणार नाही, तुम्ही लगेच मला रुपया काढून द्यायचा। आता तुम्ही म्हणाल की काय हे,
अहो, आपण किती हजारो लाखो रुपये मिळवले तरी त्या प्रत्यक्ष परमात्म्याच्या हातून अहो नुसतं पाणी जरी मिळालं आणि अगदी पै जरी मिळाली, कागदाचा तुकडा जरी मिळाला, तरी त्याचं वैभव हे शब्दात नाही सांगतायत. मग आम्ही हिरिरीनी, आम्ही एक 4-5 जण बसलेलो असायचो तिथं. मग हिरिरीनी ह्यांनी एक उत्तर, त्यांनी एक उत्तर. सर बरोबर आहे की नाही माझं उत्तर? हा. मग कधी कधी शाबासकी मिळायची. बरोबर आहे, हा बरोबर आहे, मग द्या माझा रुपया. मांडून ठेवायचा बरं का. आणि मग कधी कधी उगाच काहीतरी गप्पा छाटायचा नाही, थातूर मातूर सांगायचं नाही, मला असलं आवडत नाही, तुम्हाला काहीच कळलेलं नाही, हे सगळं ऐकायचं. पण त्यातही एक निर्मळ आणि निखळ आनंद होता. मग झालं असं की वाचता वाचता परीक्षितांचा अध्याय सुरू होता. परीक्षितांना शुकदेवांनी भागवत सांगत होते. परीक्षितांना शाप होता, 7 दिवसाच्या आत मृत्यू होणार. आणि यावर परीक्षित नदी किनारी बसले होते आणि शुकदेव तिथं जाऊन त्यांना भागवत सांगत होते. आणि असं असताना प्रत्येक वेळेला तिथं वाचन करत असताना तो सगळा परिसर, तो माहोल, शुकदेवांची ती अमृतवाणी, यात सगळे डुबून गेले होते. मध्येच वाचता वाचता सरांनी मला थांबवलं. काय ग म्हटले, तुला कंटाळा आलाय? मी म्हटलं नाही सर. मग तुला बोर झालंय का? म्हटलं नाही सर, मला बोर कसं होईल वाचताना. मग तू दमलीयस का? म्हटलं नाही, अजिबात नाही. भूक लागली आहे का? मुळीच नाही. मग काय काय झालं? म्हटलं अहो असं का विचारताय, मी वाचतीये की नीट? काय वाचतेस म्हणले, गाळतीस कशाला शब्द? म्हटलं सर मी काय काढलं? का ग, प्रत्येक वेळी तिथं शुकदेव परीक्षित परीक्षित असा उल्लेख करतात, ते तेवढं का बरं वाचत नाहीस तू? का बरं, तुला का असं होतंय? आणि मग माझ्या आपल्या मनात चोर असतो जो आधीच. मग मी काय म्हणलं की काय हो, मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे की दरवेळेला ते परीक्षित राजांनाच सांगतात शुकदेव मुनी. मग दरवेळी परीक्षित 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 असं कशाला म्हणलं, म्हणून मी नाही वाचलं ते. होय का म्हटले, माहित असतं का आपल्याला? काही नाही. मग काय असतं? आणि मग त्यांनी त्याच्या मागचं कारण सांगितलं. आता मला जेवढे आठवतील तेवढे मुद्दे सांगते, पण सरांची एक सवय अशी होती की ते पहिल्यांदा सांगायचे याचे 7 मुद्दे आहेत आणि मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे सांगायचे कुठल्याही गोष्टीचे. त्यांना ती हे होती की आधी आकडा सांगायचा आणि मग त्याच्यानुसार ते सांगायचे. तर त्यानुसार ते म्हणले, माझ्या सद्गुरूंच्या सहवासात आणि पाथेय या 2 सद्गुरूंनीच लिहून घेतलेल्या पुस्तकामध्ये ते सगळे पॉइंट आहेत. पण आत्ता मला जेवढे आठवते तेवढे सांगते. की ते म्हणाले की परीक्षित ही नुसती हाक नाहीये. परीक्षित या हाकेमध्ये शुकदेवांचं प्रेम सामावलेलं आहे. परीक्षित या हाकेमध्ये शुकदेवांनी परीक्षितच्या अंतरात्म्याला जागृत केलेलं आहे. परीक्षित या हाकेनी शुकदेवांनी परीक्षितचं अशाश्वतपणा दूर केलेला आहे. त्याला नित्य, नूतन आणि शाश्वत असं तत्व ते त्याला सांगतायत. आणि परीक्षित या हाकेमध्ये सामावलेलं चैतन्य, जागृतीचं जे सामर्थ्य आहे ते त्या परीक्षित नावात सामावलेलं आहे. तेव्हा ते नाव घेताना आपल्यालाही त्याचा हलकासा एक वारा का विना आपल्यावरनं जातोच ना. का बरं कंटाळा येतो तुम्हाला वाचताना? असा चावटपणा करायचा नाही वाचताना, अशी त्याच्यावर एक सूचना पण मिळाली. तेव्हा या वाचनामध्ये इतके बारकावे होते आणि प्रत्येक अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे सगळं सामावलेलं होतं. ही शिकवण कशी? तर ही शिकवण प्रेमाने, मायेनी आणि अंतरात्म्याला जागृत करत मिळायची. आणि या सगळ्या शिकवणुकीमध्ये इतकं दडलेलं होतं. असंच एकदा आम्ही गाणगाग्रामी गेलो होतो. गाणगग्राम हे सद्गुरूंचं हृदय. तर ते नेहमी गुरुचरित्रात ओवी, दुरून देखता गाणगा भुवन, घालीत असे लोटांगण, दंड प्रणाम करीत येणे परी पातला. सायनदेव पंत कसे आले गाणगापूरला? तर जाताना दंड प्रणाम करत ते महाराजांकडे गेले. आणि याचं फार सुंदर वर्णन सद्गुरू करायचे. आणि कधीही गाणगापूरला जाताना त्या कमानीपाशी उतरून लोटांगण घालतच जायचं. त्या गाणग्राम नगरीत महाराजांचं चैतन्य सामावलेलं. आणि तिथं असेच एक जण गृहस्थ भेटले. सद्गुरूंना बघताच सहज भेट झाली होती. अचानक भाव इतका जागृत झाला आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. थोडीशी शारीरिक कमतरता होती. सद्गुरूंना बघितल्याबरोबर भावावेग इतका अनावर झाला. सद्गुरू तुम्ही इथं? आणि
अत्यंत आनंदाने सद्गुरू पण त्यांच्या पाठीवर थापतात, अतिशय प्रेमाने, अरे वा इथं भेट झाली महाराजांच्या नगरीत असं बोलणं चालू असताना त्या गृहस्थांच्या मात्र डोळ्यात घळघळ अश्रू होते आणि म्हणले, सद्गुरू मला लाज वाटते हो, मला शरम वाटते हो. सर म्हणले, का रे बाबा, इथं असं येऊन असं का होतंय तुला? सर, माझ्या या शारीरिक असहाय्यतेमुळं या नगरीत येऊन प्रत्यक्ष दत्त महाराजांचं रूप असलेल्या आपल्याला मी सर नाही नमस्कार करू शकत. खूप माझ्या मनाला लागलं आणि सर मला क्षमा करा. त्या बोलण्यातला भाव प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करून गेला. पण सद्गुरूच त्यांनी त्याला सांगितलं, केलास की तू नमस्कार? अरे त्याला एकदम, मी नाही केला, मला वागताच येत नाही सर, मी हे बघा हे घेऊन उभं आहे. तर नाही रे, नमस्कार हा फक्त शरीराने वाकून नाही केला जात. नमस्कार कसा केला जातो तर नमस्कार मला बघून तुझ्या मानसपिंडावर जो आनंद निर्माण झाला तो नमस्कार. मला बघितल्यावर तुझ्या मानसपिंडावर तुझी शारीरिक जरी क्रिया झाली नाही तरी तुझी मानसिक क्रिया नमस्काराची झाली, तो पण नमस्कारच. आणि तुझ्या अंगावरनं जो वारा माझ्या अंगावर आला तो सुद्धा नमस्कारच. तुझा भाव माझ्यापर्यंत पोचला हा पण नमस्कारच. तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंमध्ये सुद्धा तुझा नमस्कारच. ती अगतिकता नाही, त्याच्यामध्ये काही नाही. आणि हे इतके सगळे नमस्कार तू मला केल्यावर ते मला पोचणार नाहीत असं कसं होईल? नमस्काराचा एकच अर्थ नाही, नमस्कार देहभावातून सगळ्या गोष्टी बघायच्या नसतात. आपण शाश्वत आणि सनातन गुरुतत्वामध्ये जेव्हा असतो तेव्हा सगुण आणि निर्गुण या दोन गोष्टींमध्ये सगळं आयुष्य सामावलेलं असतं. तुझ्या मानसिक स्तरावर जो नमस्कार झाला तो सगळ्यात महत्वाचा आहे. अध्यात्मात सुद्धा सांगतात की मानस पूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे. तुम्ही मनातून जे केलं तेच तिथपर्यंत पोचतं. आणि असा तुझा नमस्कार मला पोचला आणि तिथं उभ्या असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील, याच्यात तर काहीच नवल नाही. असे हे सद्गुरू. किती सद्गुरू तत्वाचं वर्णन करायचं? रोज सांगायला गेलं तरी आयुष्यामध्ये 30-32 वर्षामध्ये इतके अनुभव आहेत, इतक्या गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्टीची इतकी शिकवण आहे की ती नाही, की सांगायला शब्द अपुरे आहेत. आमची झोळी फाटके आहे हो. ते रत्नाकर आहेत, असंख्य रत्न उधळलेली आहेत त्यांनी सर्वांवर, पण ती घेताना आमच्या कुवतीनुसार आम्ही घेतो. यात जर काही चूक असेल तर ती माझी आहे, पण जे सत्य आहे आणि जे तत्व आहे ते मात्र माझ्या सद्गुरूंचं आहे. त्यामुळे हा एक भाव सांगताना नेहमी लक्षात येतो. सद्गुरूंचं वर्णन करताना एकदा काय झालं की शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते आणि सुंदर रम्य वातावरण, छान सगळीकडं. आणि अशा वेळेला सद्गुरू नेहमी सांगायचे की वातावरणाचा हवेनी मन प्रफुल्लित होतं, प्रसन्न होतं. आणि जेव्हा आपण आपल्या लौकिकापासून थोडेसे लांब असतो, अर्थात शंकर पार्वतींना ह्याचा काही प्रश्न नव्हता, पण आपल्यासाठी सरांनी सांगितलं की असे जेव्हा आपण मुक्त असतो तेव्हा आतला भाव जास्त प्रमुदित झालेला असतो. आणि मग पार्वती मातेनी शंकर महाराजांना प्रश्न केला, केन मार्गेण भो स्वामी देही ब्रह्ममयो भवेत. स्वामी, कुठल्या मार्गाने हा देह जो आहे तो ब्रह्ममय करता येईल? आणि मग शंकर महाराज म्हणले, पार्वती, इतका सुंदर प्रश्न तुम्ही विचारला की हा केवळ तुमचा नाही तर जगाच्या कल्याणासाठी विचारलेला हा प्रश्न आहे. आणि मग त्यांनी सद्गुरूंचं वर्णन करत करत तदे जती तन्ने जती तद दूरे तर समीपके आहे, ते बाहेर आहेत, ते आत आहेत, ते जवळ आहेत, ते लांब आहेत, ते सर्वत्र व्यापून आहेत, असे ते सद्गुरू. आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं की गुरुध्यानम तथा कृत्वा जीव ब्रह्ममयो भवेत. गुरूंचं ध्यान करा, गुरूंचं वर्णन करा आणि गुरूंच्या अनुसंधानात अखंड रहा आणि त्यांनी तुमचा जीव हा ब्रह्ममय होईल. आपण हे सद्गुरूंचं वर्णन का करतोय? त्याच्यामध्ये बाकी नाही, आपला हेतू एकच आहे की ह्या ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणल्यामुळे आणि सद्गुरूंच्या आवडती ओवी होती की आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले सद्गुरूंची. तर मग
असं हे आपल्या हृदयाचं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 पायांवर हा चौरंग मनाचा बसवून आपल्या सद्गुरूंचे चरण त्याच्यावर बसवूया आणि या अक्षर माध्यमातून त्यांची पूजा करूया. आणि आपण सद्गुरूंना सांगूया की सद्गुरू, तुमच्या अनुसंधानाने, तुमच्या चिंतनाने, तुम्ही सांगितलेल्या गोष्टींनी, तुम्ही आमच्यासाठी केलेल्या अनेक, तुम्ही आमच्या कानावर घातलेल्या अनेक तत्वांनी, तुम्ही आम्हाला शिकवलेल्या सगळ्या गोष्टींनी आम्ही तुमची पूजा करतो. आणि मग हा जीव सद्गुरुमय व्हावा अशी आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो. तर ही प्रार्थना आपल्या चरणाशी आमची नित्य राहील आणि ही नित्य प्रार्थना की हा जीव सद्गुरुमय भवेत अशी प्रार्थना करतो. आणि हे अक्षरपुष्प आपल्या चरणी अर्पण करते.